हिवरखेड येथे मोठी घरफोडीची घटना तसेच दुसरीकडे मोटरसायकलची चोरी। नवीन ठाणेदार सचिन पाटील यांना चोरट्यांनी दिली सलामी, द्वारे आव्हान। महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया। हिवरखेड येथील जयस्वाल प्लॉट खडकीनजीक भारतीय सैन्य दलाचे जवान गोपाल रमेश भगत यांच्या निवासस्थानी रात्री घरफोडी होऊन चोरी झाल्याची घटना घडली आहे। घरात कोणी हजर नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरवस्तीत असलेल्या घरी घरफोडी करून मोठ्या ऐवजावर हात साफ केल्याची चर्चा आहे आणि आजकाल 100 ते 200 मीटरवर पोलीस सुद्धा भाडेत्री म्हणून राहतात। तरी हिवरखेडमध्ये नवीन ठाणेदार आले म्हणजे चोर ठाणेदार साहेबांना जणू चोरांनी सलामी दिली आहे अशी चर्चा जनमानसात होताना दिसत आहे। कारण हिवरखेडला मागील ठाणेदाराला सुद्धा उमेश खोपसेच्या दुकान फोडून 6 लाखांच्या वर रोकड चोरांनी नेली होती आणि ती सुद्धा ठाणेदार पदभार सांभाळता जणू सलामी दिली होती। नेमका किती ऐवज लंपास झाला याची माहिती घरमालक सौ सारंगी गोपाल भगत घरात गेल्यावरच समजेल। फॉरेन्सिक लॅबची टीम यांना पाचारण केलेलं असून आल्यानंतरच कळेल। घरमालकाकडून समजणार तर सोन्या चांदीचे दागिने यांच्यासह नगद कॅश महागड्या वस्तू चोरीला सुद्धा गेली असल्याचे सौ सारंगी गोपाल भगत या सांगत आहेत। हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे, तपास सुरू आहे। हिवरखेड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। अवैध धंद्यांना सुद्धा उधाण आलेलं आहे। तसेच मोटरसायकल चोरी सुद्धा रात्री झाल्या असून गोदावेस येथे मसूद खां हमीद खां वेल्डिंग यांची मोटर पळवून नेलेली आहे आणि ज्या रस्त्याने नेली तेथे पेट्रोल संपलं म्हणून चोरलेली मोटरसायकल परत गावात आणली आणि वसीम बेग मिर्झा यांच्या घराजवळ ती उभी केली आणि मतीन बेग मिर्झा यांच्या MH30 BN 0706 मोटरसायकल चोरट्यांनी नेली। तरी हिवरखेडचे नवीन ठाणेदार सचिन पाटील आणि त्यांचे सहकारी चोरट्यांना आणि अवैध धंद्यांना पायबंद घालण्यात आणि चोरट्यांना अटक करण्यात यशस्वी होतात की नाही याकडे हिवरखेड जनतेचे लक्ष लागून राहिले।